शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा. तुमचे आमचे नेते ज्यांना महाराष्ट्र सुसंस्कृत करायचा आहे, ज्यांनी महाराष्ट्राची विकास आराखडा सादर केलाय, असे आमचे नेते, आपले नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय मनसे नेते अमित साहेब ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी, सरचिटणीस, उपाध्यक्ष, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, आजचा मेळावा या महाराष्ट्राच्या राजकारणातील दिशा बदलणारा हा मेळावा आहे. या मेळाव्याला ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी यांना एक उत्सुकता आहे की नेमकं होणार काय आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुद्धा एक उत्सुकता आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज काय बोलणार आहे. काल बऱ्याच ठिकाणचे बरेचसे दसरा मेळावा झालेले आहेत आणि ह्या सर्व दसरा मेळाव्याच्या नंतर राजसाहेबांचा कदाचित उत्तर मेळावा हा असणार आहे. महाराष्ट्राच्या दिशा दाखवणारा हा मेळावा असणार आहे. या ठिकाणी सर्व नेते मंडळींना सांगू इच्छितो, सन्माननीय राजसाहेब ठाकरेची भूमिका घेतील, जे सांगतील काम ते काम करण्याचं, त्या भूमिकेवरती पुढं जे काही काम असेल ते करण्याची जबाबदारी आम्हा सर्व मनसैनिकांची आहे. या ठिकाणी खरं तर जास्ती बोलणं योग्य नाही. मला आता समजलं की मला बोलायचंय, त्यामुळे थोडासा कन्फ्युज झालो आणि एवढ्या मोठ्या जनसमूहासमोर बोलणं म्हणजे कठीण आहे. परंतु या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद किशोरजी. मी पुन्हा एकदा विनंती करतो, माझ्या डाव्या हाताला जी मंडळी उभी आहेत त्यांनी कृपया खुर्च्यांवरती बसून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठाच्या मागे बरीच गर्दी दिसते आहे. राजसाहेब व्यासपीठावर काही वेळातच येणार आहेत. आपण कृपया समोर येऊन बसायचं आहे. त्यानंतर मी विनंती करतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री राजू उंबरकर यांनी कृपया उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम मी सन्मान्य राजसाहेबांसमोर नतमस्तक होतो. मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित माझे सर्व सहकारी मित्रांनो, आज आपल्या सर्वांना आतुरता लागलेली आहे की आजचा मेळावा नेमकं साहेब आपल्याला काय मार्गदर्शन करणार, तीच आतुरता आमच्या सुद्धा मनात आहे. परंतु आता निवडणुका वारं सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जो काही प्रकार सुरू आहे तो आपल्या सर्वांना माहिती आहे. सन्मान्य साहेबांनी मला उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आज मी एक विश्वास इथून असा देऊ शकतो की आपल्याला सर्वांना माहिती आहे की मी नेहमी आपला पक्ष हा शेतकऱ्यांचा आणि युवा बेरोजगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. मला या क्षणी एवढंच सांगायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे एवढे हाल आहेत की त्याच्या समस्या सांगाव्यात तेवढ्या कमी आहेत आणि तशाही परिस्थितीत शेतकरी आपला जगतोय. काही शेतकरी आत्महत्या करतायत. मी तुम्हाला आता नांदगावकर साहेब एक आत्ताचं उदाहरण देतो. माझ्या वनी क्षेत्रामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याला पीक विमा फक्त 17 रुपयाला, पूर्ण त्याचं पीक नष्ट झालं आणि 17 रुपये जर पीक विमा येत असेल तर त्या कास्तकारांनी करायचं काय. आणि म्हणून मी या महाराष्ट्रातल्या
सगळ्या शेतकऱ्यांना, युवा बेरोजगारांना एक विनंती करतो, या मंचावर मला आज यांनी संधी दिलेली आहे. जे शेतकऱ्यांचे हाल आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो, जी काही त्यांना आम्हाला मदत करता येते ती आम्ही स्वतः करतो, पक्षाच्या वतीने करतो. सन्माननीय साहेबांना, आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा आम्ही ती त्यांची कल्पना देतो. आमच्या ज्याने जे काही कास्तकाराच्या अडचणीसाठी होते ते त्या गोष्टी आम्ही पूर्ण करतो. युवा बेरोजगाराचाही प्रश्न तसाच आहे. आज मोठ्या संख्येने माझा युवक बेरोजगार आहे आणि त्या युवकाच्या जर पाठीवर जर हात कोणी ठेवू शकत असेल तर ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे. आता निवडणुका आलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपल्या समोर आता एकच पर्याय आहे. मी जनतेला, शेतकऱ्यांना, माझ्या युवा बेरोजगार युवकांना विनंती करतो की आता निवडणुकीची वेळ आहे. जर आपण हे 5 वर्ष जर घालवले तर आणखी कितीतरी कास्तकाराच्या आत्महत्या आपल्याला पाहाव्या लागतील, कितीतरी बेरोजगार आणखीन होतील. आणि म्हणून सन्मान्य साहेबांचं जे विजन आहे, संपूर्ण महाराष्ट्राबद्दल जे विजन आपल्या हातात तयार आहे, त्याही पेक्षा अधिक चांगला महाराष्ट्र फक्त आणि फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घडवू शकतात, इतर कुणात ताकद नाही. आणि माझं तर एक म्हणणं आहे, शेतकऱ्यांना साहेबांनी स्वप्न पाहिलेलं आहे. हे पहिल्या दिवशी साहेब बोललेले आहेत. साहेब ज्या ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्या गोष्टी इथं मनात अंतःकरणात माझ्या आहेत. साहेबांनी स्वप्न पाहिलेलं आहे की माझा कास्तकार हा जीन्स आणि टी शर्ट वर ट्रॅक्टर चालवणारा असला पाहिजे. ट्रॅक्टर, जीन्स आणि टी शर्ट आणि ट्रॅक्टर म्हणजे अर्थ काय, की तो कास्तकार सुखी संपन्न असला पाहिजे, त्याच्याकडे संपूर्ण यंत्रणा असली पाहिजे, असा कास्तकार साहेबांना पाहायचा आहे. आणि मला ठाम विश्वास आहे, साहेबांच्या हातात जर सत्ता आली तर 100% साहेबांनी पाहिलेलं स्वप्न हे आपल्याला येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण झालेलं पाहायला मिळेल. येणाऱ्या राज्य सरकारमध्ये माझा एकही कास्तकार आत्महत्या करणार नाही. माझ्या प्रत्येक परिवारामध्ये नोकरी असल्याशिवाय राहणार नाही. माझा युवक बेरोजगार राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण तर काम करतच आहात, परंतु आता साहेब जे जे उमेदवार जाहीर करतील त्या उमेदवारासाठी आपण दिवस रात्र एक करून जीवाचं रान करून तो उमेदवार कसा निवडून येईल आणि या महाराष्ट्रामध्ये आपला शेतकरी, आपला युवा बांधव कसा सुखी होईल याच्यासाठी आपल्या सर्वांना काम करायचंय. माझी तळमळ मी याच्यासाठी बोलतो. मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं की मी माझ्या डोळ्यांनी रोज आत्महत्या पाहतो कास्तकाराच्या. पेपर उघडायची भीती वाटते. आत्महत्या आहे, कोणत्या तालुक्यात आत्महत्या आहे. आणि मग ज्यावेळेस त्याच्या घरी जाऊन पाहतो त्यावेळेस बोलायला शब्द नसतात. त्याचा परिवार समोर असतो, त्याचे लहान लहान लेकरं, त्याची बायको, घरातली परिस्थिती पाहिली तर एवढं वाईट. आणि खरंच आपला कास्तकार एवढा पापी आहे का? ज्या लोकांनी शेतकऱ्याला देशोधडीच लावलेला आहे ना, त्यांना आता घरी पाठवायची वेळ आहे आणि कास्तकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आपल्या सर्वांचं काम आहे. मला आशा नाही, मला विश्वास आहे की सन्मान्य राजसाहेबांच्या हातामध्ये हा महाराष्ट्र आला. बाकी तर गोष्टी सुतासारख्या सरळ करतो म्हणाले साहेब, त्या तर करतीलच, परंतु माझा कास्तकार सुद्धा, त्याचा परिवार सुद्धा हा सुखी होईल. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की देवा, माझ्या कास्तकारासाठी तरी माझ्या साहेबांच्या हातामध्ये सत्ता द्या. माझ्या युवकांसाठी तरी माझ्या साहेबांच्या हातात सत्ता द्या. आपण इतर सगळं राजकारण पाहिलं, या 5 वर्षामध्ये तर जे पाहायचं नव्हतं तेही पाहिलं. आणि म्हणून आपल्या सर्वांना आता ताकदीने काम करायची वेळ आलेली आहे. मला इथं 2 शब्द व्यक्त करायची साहेबांनी संधी दिली, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजूजी. आपण खऱ्या अर्थाने आज विदर्भातील कास्तकारांच्या व्यथा उपस्थितांसमोर मांडल्यात. मी यानंतर विनंती करतो
संदीप देशपांडे पक्षाचे नेते माजी नगरसेवक यांनी कृपया उपस्थितांना मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेते मंडळी, आता परवा जेव्हा नवमी झाली त्या नवमीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रात सन्माननीय राजसाहेबांचं आव्हान पहिल्या पानावर छापलं. जमलेल्या सर्व लोकांनी ते बघितलं असेल. हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला पुन्हा आणायची आहे, राजकीय संस्कृती पुन्हा चांगली करायची आहे, या पद्धतीचं आवाहन सन्माननीय राजसाहेबांनी केलं. आणि ते आव्हान वाचल्यानंतर लोकांचा एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या आव्हानाला मिळाला. ठिकठिकाणी आपले होर्डिंग्स लागले होते आणि ते बघून काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं. आणि मग ते म्हणाले की एक 9चा भोंगा वाजतो, तो बडबडायला लागला. मला त्यांना एवढंच सांगायचंय, चाटोगिरी कशाला म्हणतात याचं दुसरं नाव असेल तर त्याचं नाव आहे संजय राऊत. परवा त्यांचा एक भाषण असंच व्हिडिओवर आपलं रील फिरतात त्याच्यामध्ये बघितलं. यात संजय राऊत म्हणतात की पूर्ण जग हे कलियुगातलं जे जग आहे ते 4 खांद्यांवर उभं आहे आणि त्यातला एक खांदा तुम्ही आहात. आणि उद्धव ठाकरे असे लाजेनी लाल लाल झालेले गालबिल त्याचे पण. राऊत साहेब, याला चाटोगिरी असं म्हणतात आणि जे तुम्ही वारंवार करता. 2014ला बरं आरोप काय करतात, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेळोवेळी भूमिका बदलते. चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणणं ही सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे आणि ते आम्ही कसोशीने पाळतो. भूमिका बदलणं कशाला म्हणतात? 2014ला भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून तुम्ही सत्तेत आलात आणि पुढची 5 वर्ष आमच्या खिशात राजीनामे आहेत, आमच्या खिशात राजीनामे आहेत, आमच्या खिशात राजीनामे आहेत हे बोंबलत फिरत होतात. त्याला म्हणतात भूमिका बदलणं. बरं, ते राजीनामे काढले नाहीत, ते भिजले, पण ते काढले नाहीत तुम्ही. 2017ला महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकमेकांच्या विरोधात लढली आणि पुन्हा 2017 नंतर महानगरपालिकेत एकत्र आले, त्याला भूमिका बदलणं म्हणतात. पुन्हा 2019ला लोकसभा तुम्ही एकत्र लढवलीत, विधानसभा एकत्र लढवलीत. 2019 ची विधानसभा संपली त्यानंतर संजय राऊत साहेब शरद पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन जे तुम्ही बसलात त्याला भूमिका बदलणं म्हणतात. आणि वरती तुम्ही आम्हाला सांगताय आम्ही भूमिका बदलली म्हणून. 2006 पासून ज्या वेळेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आहे ती आज 2024 पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुठल्याही निवडणुकीत कोणाबरोबरही युती केली नाही. ही आमची भूमिका ठाम राहिली आहे आणि ठाम आहे, ह्याला म्हणतात भूमिका, जी सन्माननीय राजसाहेबांनी वेळोवेळी घेतलेली आहे. एखाद्या माणसाने चांगलं काम केलं तर त्याला जर शाबासकी दिली, आपण नाही का आपल्या वर्गात असतो
आपले शिक्षक असतात. तुम्ही जर चांगला गृहपाठ चांगल्या हस्ताक्षरात करून आणला, तर तुम्हाला चांगलंच बोलतात ना ते. आणि शिक्षकांनी समजा तुम्ही दुसऱ्या दिवशी होमवर्क केलं नाही, गृहपाठ केलं नाहीत आणि काहीतरी मस्ती केलीत वर्गात आणि तुम्हाला शिक्षकांनी छडीचा प्रसाद दिला, तर तुम्ही शिक्षकाला हे विचारणार का, की काल तुमची भूमिका वेगळी होती, आज तुमची भूमिका वेगळी आहे म्हणून? त्यामुळे भूमिका कशाला बदलणं म्हणतात, याची अक्कल नसलेल्या लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रश्न विचारू नयेत, ही माझी त्यांना विनंती आहे. बरं 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे. एक काम सांगा, या 2.5 वर्षात तुम्ही केलं काय? त्या संपूर्ण कोरोनाच्या काळामध्ये मंत्रालय बंद, वर्षा बंगला बंद, सरकारी कार्यालय बंद, महानगरपालिका बंद, हॉस्पिटलमध्ये लोकांचे हाल होत आहेत, त्यांची बिलं प्रचंड वाढलेली आहेत, वाढलेली होती. ती कमी करायला कोण तयार नाही. आजारी माणसाला हॉस्पिटल मिळायला तयार नाही. लोकांना खाण्यापिण्याची सुविधा नाही. बसने ट्रॅव्हल करू शकत नाहीत, ट्रेनने ट्रॅव्हल करू शकत नाहीत, घरी पैसे येत नाहीत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त एकच माणूस होता आणि एकच जागा होती जिथे लोकांना आशा होती, ते होतं शिवतीर्थ आणि कृष्णकुंज आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे. त्या कोरोनाच्या काळात आपल्याला आठवण असेल किती लोक या कृष्णकुंजावर यायची. म्हणजे महाराष्ट्राचं जर मंत्रालय कुठे चालत होतं त्या 2.5 वर्षाच्या काळात, तर ते कृष्णकुंजावर चालत होतं, अन्य कुठेही चालू नव्हतं. या पद्धतीचं काम आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी केलं. मग घरोघरी अन्न देणं असेल, जे वयोवृद्ध लोक होते त्यांना मदत करणं असेल, हॉस्पिटलमध्ये जेव्हा बिलं वाढलेली लोकांची हाल होत होते, लोक पैसे भरू शकत नव्हते, त्यावेळेला हा महाराष्ट्र सैनिक सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने कोरोनाच्या काळात सुद्धा रस्त्यावर उतरला. जीवाची पर्वा त्यांनी केली नाही. हॉस्पिटलला धडा शिकवण्याचं काम कोणी केलं असेल तर आपण सर्वांनी केलं. हे समोर बसलेल्या आपल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी केलं. आणि तुम्ही आम्हाला विचारताय मनसेने काय केलं म्हणून? तुम्ही जेव्हा घरी बसला होतात आणि फेसबुकवर तुमची परवलीची 3 वाक्य जेव्हा म्हणत होतात, त्यावेळेला महाराष्ट्र सैनिक हा रस्त्यावर होता आणि लोकांची सेवा करत होता. आणि मला असं वाटतं आता 2024 ला या महाराष्ट्राची जनता या सर्व घाणेरड्या राजकारणाला कंटाळलेली आहे. ज्या पद्धतीने हे सगळे पक्ष वागतायत. काल दसरा मेळावा झाला. तो शिवतीर्थावरचा दसरा मेळावा सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा खरोखर विचाराचं सोनं लुटलं जायचं तिकडे. कालचा दसरा मेळावा
नेतृत्व अमित ठाकरेने केलं पाहिजे. कोणती महाविकास आघाडी? यांचे नेते सन्माननीय शरद पवार यांचं मध्ये एक वाचलं, त्यांनी मोठं एक भावनिक आव्हान केलं. काय केलं? माझ्या हातात महाराष्ट्र द्या, मला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. अरे स्वतःचा चेहरा तर बदलता येत नाही, महाराष्ट्राचा काय बदलणार? तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्री होता, त्यावेळेस तुमचे हात बांधले होते आम्ही. तुम्ही 10 वर्ष केंद्रात कृषी मंत्री होतात, तुमचे हात बांधले होते आम्ही. आता राजू उंबरकरांनी सांगितलं की 17 रुपये पीक विमा मिळाला. या विदर्भामध्ये स्वतः सन्माननीय शरद पवार कृषी मंत्री असताना लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कधी 12 डिसेंबरला शरद पवारने यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटं शांत उभा राहिलेत? आणि हे कृषी मंत्री होते, यांनी एवढं संशोधन केलं की सुप्रिया सुळेच्या 10 एकर जागेमध्ये 100 कोटीचे वांगे पिकले. हे बी दुसऱ्या कुणाही शेतकऱ्याला मिळालं नाही. इथं शेतकरी असतील सांगा, हे बी सापडलं का तुम्हाला? मी बारामतीमध्ये जातो, माझे मित्र आहेत, मी नेहमी आग्रह करतो मला त्या सुप्रिया सुळेच्या शेतातल्या वांग्याचं भरीत खाऊ घाला. ते आजपर्यंत कुणी खाऊ घातलं नाही. शेतीचं उत्पन्न झालं नाही म्हणून शेतकरी लिंबाच्या झाडाला फाशी घेतो. बाळाभाऊ 2024च्या प्रतिज्ञापत्रात इलेक्शनच्या सुप्रिया सुळेने शेतीचं उत्पन्न 0 लिहिलंय. बारामतीमध्ये का लिंबाची झाडं कमी होते? कसा होता तुमचा? आणि मग शरद पवारनं हळूच एक पिल्लू सोडून दिलं. काय? तर म्हणले रोहित पवार आता महाराष्ट्राची सेवा करणार. म्हणजे घराच्या बाहेर सेवा कुठं जाऊच द्यायची नाही. ह्या शरद पवारने, मला प्रत्येकजण म्हणतात काय की तुमच्या साहेबांनी शरद पवारची मुलाखत घेतली. म्हणलं काय वाईट केलं काय? मला या महाराष्ट्रातला असा एक नेता दाखवा, या महाराष्ट्रातला एक असा राजकीय पक्ष दाखवा जे शरद पवारपाशी गेले नाहीत. तुम्ही माझ्या नेत्याला काय नाव ठेवतात? पण माझ्या नेत्याने छाती ठोकपणे सांगितलेलं आहे की ज्या दिवशी राष्ट्रवादी पक्ष शरद पवारने स्थापन केला, या महाराष्ट्रात सगळ्यात जातीवादी जास्त तिथंच सुरू झालेला आहे. अरे माझा नेता तो हिम्मतबाज आहे. मराठवाड्याच्या आंदोलनाच्या तप्तभूमीवर एकटा येणारा हा माझा पहिला नेता आहे. हिम्मत झाली नाही कुणाची अडवायची. 2-4 फुटकळ लोक आले असतील. आणि मग शरद पवार काय म्हणतात? आता म्हणले आंदोलनाची सीमा वाढवली पाहिजे. किती? 75% करा. अरे बारामती बसून हा निर्णय होत असतो का? तुम्हाला दिल्लीत जायला पाहिजे. या शरद पवारनं सगळ्यात जास्ती महाराष्ट्राचं वाटोळं केलंय. आता जाती जातीमध्ये संत निर्माण या शरद पवारनं केले. ते धोका ओळखून घ्या तुम्ही. हा शरद पवार, हे काँग्रेस हिंदू धर्मावर खालच्या पद्धतीने टीका करतात. तो ज्ञानेश महाराव कोण? त्यांनी प्रभू रामचंद्रावर टीका करावी आणि शरद पवारनी बसून ऐकून घ्यावी. त्यांनी स्वामी समर्थावर टीका करावी. त्या काँग्रेस भवानी, जय शिवाजी, हर 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 हर. व्यासपीठाच्या मागे जी गर्दी झाली आहे त्यांनी कृपया पुढे यायचं आहे, व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे, कृपया मागे जी गर्दी झाली आहे त्यांना पुढे घ्यायचं आहे. आणि या महाराष्ट्राला जाती जातीमध्ये विभागण्याचं पाप कुणी केलं असेल तर शरद पवारने केलेलं आहे. ही काँग्रेस हे हिंदू धर्मावर बोलतात. छत्रपती शिवाजी महाराजाला सुद्धा यांनी सोडलं नाही. कुणीतरी शेख सुभान नावाचा ग्रस्त
त्यांनी काय सांगितलं की हिंदू लोक समुद्र ओलांडत नव्हते म्हणून महाराजाच्या सैन्यात मुसलमान होते. अरे तुझ्या धर्माचं माहित नाही, तू आमच्या धर्माचं काय सांगायला? आणि या सगळ्यांना कोण पोचतं? तर हा शरद पवार पोचतो. म्हणून हा राज ठाकरे साहेब आमचे त्या आंतरवेली सराटीत आले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे होणार नाही, हे सगळे लोक तुम्हाला आशेला लावतात, तुमचा गैरफायदा घेतात. ही सांगण्याची हिंमत फक्त राज ठाकरेमध्ये होती. कारण राज ठाकरे जातपात मानत नाही, आमचा पक्ष जातपात मानत नाही. मित्रांनो, याच्या पुढचं तुम्हाला एक सांगतो. राजसाहेबांनी जी मागणी केली होती आर्थिक निकषावर आरक्षण असावं, ही मागणी कित्येक वर्षापूर्वी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी केली होती. मग आरक्षणामुळे या महाराष्ट्रात आज मित्राकडे नीट पाहत नाही. वातावरण तयार करणारी कोण आहे? राष्ट्रवादी, ही काँग्रेस. दुसरा पक्ष महायुतीतला काँग्रेस. आता यांच्या नेत्याविषयी मी काय बोलावं? राहुल गांधीला जिलबीत कढईत तयार करतात का फॅक्टरीत तयार करतात हेच माहित नाही, तरी म्हणलं मला जिलबीची फॅक्टरी उघडायची. हा ते एकदा म्हणला मी केजीतून ग्रॅज्युएशन केलं, मला कळालं नाही हे कुठल्या पद्धतीचं कॉलेज आहे. हा नेता, हा आमच्या वीर सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणायला नाकार देतो. हा नेता, ही काँग्रेस, यांना तुम्ही मतं देणार आहात. ही महाविकास आघाडी. आता महाविकास आघाडी तिसरा पक्ष कोण? तो उबाटा. आता उबाट्यात दोन मोठे नेते बरं का. कुठे झाला आमचा संदीप, एक संजय राऊत आणि दुसरी सुषमा अक्का. बाकी किरकोळ नेते आहेत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, ते किरकोळ नेते. हे दोन मोठे नेते. हा वाघ्यान ती मुरळी हे मिळून त्या एकदा उद्धव ठाकरेला बुक्का लावतील आणि त्याला खरी बसू. मला एका पत्रकाराने आज विचारलं, का म्हणलं तुम्ही कालच्या सभा ऐकल्या का? म्हणलं छट, कसली सभा? नाही म्हणले एक शिवतरुतावर झालती नाही तिकडं आझाद मैदानावर झालती. अरे म्हणलं दोन्ही माकडं आहेत एकमेकाकडे पार्श्वभागाकडून माझी लाल त्यांचं काय ऐकायचं म्हणलं त्याचं. एक पानचट विनोद काय तो गो आता माता, मराठी माझी भाषा, आणि काय म्हणले गाय हंबरणार आहे का? मला सांगा, अभिजित पानसे इथं उभा आहेत, कुठं आहेत का? उद्याचं नटसम्राट करायचा ठरला चित्रपट आणि उद्धव ठाकरेला तुम्ही जर हिरो करणार असता, ते कुणी घर देतं का? घर हा डायलॉग ते कसं म्हणतील? कुणी मुख्यमंत्री पद देतं का? कुणी मुख्यमंत्री पद देतं का? ह्या थकलेल्या, ह्या कोमट पाणी पिलेला कुणी मुख्यमंत्री देतं का? अरे मुख्यमंत्री पदासाठी तू एवढा हापापला, एवढी तुला चटक लागली त्याची, आणि हा माझा नेता पंतप्रधान मोदीला काय म्हणतो? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा. हा माझा नेता सांगतो मोदीजींना की अतिरेक्याचे अड्डे उद्ध्वस्त करा. हा माझा नेता सांगतो की ते मुंबई ते गोवा हा महामार्ग तयार करा. याला नेता म्हणतात. नाही तर हे उद्धव ठाकरे दिल्लीत सोनियाच्या दारी जातात, राहुलची माय मुख्यमंत्री पद वाढ गए बाय. अरे काय काय लावलंय? काय ही महाविकास आघाडी आणि आमच्या महाराष्ट्राचा विकास करणार. आता हे दुसरीकडे महायुती. महायुतीतला पहिला पक्ष भारतीय जनता पक्ष. 25 वर्ष झाले मला साहेब भारतीय जनता पक्ष सोडून. भारतीय जनता पक्ष आता पूर्वीसारखा राहिला नाही. कधी कधी वाटतं बरं आहे प्रमोदजी गोपीनाथराव हयात नाहीत. उभी हयात गोपीनाथ मुंडेनं ज्या राष्ट्रवादी सोबत झगडण्यात घालवली त्या अजित पवारलाच घरात घेऊन आहे. साहेब तुम्ही सांगितलं, ज्या दिवशी अजित पवार मंत्रिमंडळात आले त्या दिवशी साहेबांनी एक आपल्याला आंदोलन दिलं तर ही सही एक संतापाची. साहेब 2 जुलैला अजित पवारचा शपथविधी झाला. 3 जुलैला मी बीड जिल्ह्याच्या कलेक्टरकडे गेलो. मी आणीबाणीत अटक असताना मला पेन्शन मिळायची 10,000 रुपये. मी त्या कलेक्टरला सांगितलं की मला ही पेन्शन नको. तो कलेक्टर म्हणला का हो, ह्या वयात तर 10,000 बरे असतात. म्हणलं नको, ज्या शरद पवार विरुद्ध आणि अजित पवार विरुद्ध भांडून आम्ही जेलमध्ये गेलो त्याच्या हातून मला पेन्शन नाही घ्यायची.
मला सांगा, हिंदुत्व हिंदुत्व करतं भाजप कुठे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर? भाजपचं हिंदुत्व हे सोयीसारखं आहे, अंगातल्या शर्ट सारखं आहे. ते मनातील त्यावेळेस खुंटीला टांगून ठेवतेत, मनातील त्यावेळेस शर्ट घालतेत. माझ्या राज ठाकरेचं, माझ्या मनसेचं हिंदुत्व आमच्या शरीरावर चिकटलेल्या त्वचेसारखं आहे. ते आमच्या बरोबर जाईल, आमच्यापासून दूर कधी होणार. मग मला सांगा, हिंदुत्वाचा कोण खरा रक्षक? त्यांचा दुसरा पक्ष शिवसेना. कितीही शुभ्र कपडे घातले, कोणत्याही डिटर्जंटनं एकनाथजी शिंदे गद्दारीचा डाग तुमच्यावर धुतला जाणार नाही. असा एक तरी डाग माझ्या नेत्याच्या शर्टवर आहे का? सत्तेसाठी तुम्ही गद्दारी केली, तुम्ही महाराष्ट्राचं काय करताल विचार करा. आता त्याच्यात अजित पवार मिसळत, लाल लाल पागोटा गुलाबी शेला, गुलाबी चंग. हे लोक हे महाराष्ट्राचा विकास करणार? या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही आहे, याला जबाबदार कोण आहे? हेच सरकार जबाबदार आहे. ज्या देशामध्ये, ज्या समाजामध्ये स्त्री सुरक्षित नसते, तिला मान नसतो, तो समाज कधीही पुढे जाऊ शकत नाही. आणि माझी माऊली, माझी वहिनी, ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्या बदलापूरच्या ह्याला गोळी घातली, त्याला जाऊन फेटली, हे मनसे आहे, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. आणि आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, घाबरू नका. या लढाईत आपला विजय निश्चित आहे. ज्याच्या रथाचा सारथी राज ठाकरे आहे, ज्याच्या रथाचा झेंडा शिवाजी महाराजाच्या मुद्रेचा आहे, त्याचा विजय कुणी थांबू शकणार नाही, कुणी थांबू शकणार नाही. फक्त एक काम करा, एक दिलाने ह्या निवडणुकीला समोर जा, आपल्या समोर कुणीही टिकणार नाही. साहेब, मी तुम्हाला आज वचन देतो, हा प्रकाश महाजन आजपासून आपलं घर सोडतो आणि तुम्ही सांगाल तिथं जाऊन मी प्रचार करतो. मला माहिती यांचे किती धोबड आहेत. काही जरी झालं तर या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज घुमणार म्हणजे घुमणार. याच्या काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मला भाषणाची संधी दिली याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद प्रकाश महाजनजी. मी यानंतर कोरेगाव विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आदरणीय राजसाहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. अच्छा, या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विचारांनी आणि राजसाहेबांच्या प्रेरणेने या ठिकाणी काही पक्षप्रवेश होणार आहेत. श्री सचिन दामू शिंगडा, उपाध्यक्ष भारतीय काँग्रेस. श्री दामू शिंगडा यांचे चिरंजीव गेली 5 वर्ष हे डहाणू पालघर जिल्ह्यामध्ये खासदार होते. आज आदरणीय राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेत आहेत. त्याचप्रमाणे श्रीयुत नरेश कोरडा, बिरसा मुंडा क्रांती सेनेचे अध्यक्ष डहाणू, या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत प्रवेश घेत आहेत. सौ रेश्मा जगताप, निरंजन मोरे, भाजप ठाणे शहर. रुपेश पाटील,
विधानसभा प्रमुख शिवसेना शिंदे गट, वनिता कथोरे, आणि शशी कथोरे भिवंडी आज या ठिकाणी राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेत आहेत. श्री अश्विन रमेश लालजी जयस्वाल पुसद, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातून अश्विन रमेश सालजी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत आज महाराष्ट्र सेनेमध्ये प्रवेश घेत आहेत. हे बीजेपी तालुका अध्यक्ष आहेत, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत श्री परेश असे असंख्य कार्यकर्ते आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेत आहेत. मी त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. कोरेगाव विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय अमितजी ठाकरे यांना पुष्पगुच्छ आणि त्यांचा सत्कार करण्याची विनंती करत आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया अमितजींचा सत्कार करावा. गोरेगाव विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जरा जोरात आवाज येऊ द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, एक पैशाचं पाकिट गेट क्रमांक 1 कडे पोलिसांकडे सापडलेलं आहे. ज्यांचं पाकिट गहाळ झालं असेल त्यांनी कृपया ओळख पटवून पोलिसांकडून घेऊन जायचं आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातनं आलेले हे सर्व विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करत आहेत. मागील महिन्यामध्ये बदलापूरमध्ये एक दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेला वाचा आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावली. मी संगीता चेंदवणकर यांचा सत्कार आदरणीय राजसाहेबांनी करावा अशी विनंती करतो. संगीता चेंदवणकर यांनी कृपया व्यासपीठावर यायचे. अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी त्या संपूर्ण घटनेमध्ये बजावली. त्यांच्या सातत्याने जो त्यांनी पाठपुरावा केला संबंधित अधिकाऱ्यांसोबत, त्यामुळे या सर्व प्रकरणाला वाचा फुटली. संगीताताई, आपण ताबडतोब व्यासपीठावर यायचंय. संगीताताईने जरा पुढे यायला द्या, जागा द्या त्यांना. वेळेला संगीताताई जरा आपण लवकर या.
धन्यवाद संगीताताई. मी ज्या क्षणाची आपण सर्वजण प्रतीक्षा करत आहात तो क्षण जवळ येऊन टिपला. मी आदरणीय राजसाहेबांना विनंती करतो की आपण संबंधितांना उपस्थित करा. आत्ता आहे बघ लागेल तेव्हा ते पण. आज इथे जमलेल्या माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. आज अनेक लोकांनी इथे आज आपल्याकडे पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत. ही सुरुवात आहे. पुढे पुढे बघा काय काय गोष्टी घडतात त्या. हल्ली ते स्वागताचे हार बघितले, पहिली धडकी भरते बघितले. सर चुकून एखादा अजगर घालायचे एका दिवशी गळ्यामध्ये, कळायचं नाही हार नाही आहे समजून. केवढे मोठे हार ते मध्ये ते काय आता JCBला लावून हार आणतात. मध्ये कुठेतरी मी कुठेतरी दौऱ्यामध्ये JCBचा हार घातला अख्ख्या गाडीवरती. ड्रायव्हरने चालवायची कशी? मी उत्साह प्रेम मी समजू शकतो, पण जरा थोडंसं आता आटोक्यात आणा. आज भाषणाला मी सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टी मला नमूद करणं गरजेचं आहे. एक म्हणजे मी आत्ता महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मी आत्ता जेव्हा फिरलो, असंख्य महाराष्ट्र सैनिक मला भेटायला आले, पदाधिकारी होतेच. परंतु माझा मूळ जो दौऱ्याचा विषय जो होता तो चाचपणीचा होता. अनेक ठिकाणी काही मेळावे काय लावले, अनेक ठिकाणी काही भाषणं काय ठेवली. अर्थात तो माझं काही काम नव्हतं ते भाषणं आता सगळी सुरू होतील. पण त्यावेळेला देखील अनेक माझे महाराष्ट्र सैनिक भेटायला आले होते. मी भेटू शकलो नाही. अनेकांना ते फोटो पाहिजे असतात. मी खरंच सांगतो, मागे एकदा मी म्हटलं होतं नाही का, माझी राष्ट्रपतींकडे एक माझी विनंती आहे, भारताच्या राष्ट्रपतींकडे, मला एक खून माफ करा. एक खून. ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना त्याचा मला खून करायचा. आणि सगळ्यांना फोटो देणं शक्य होत नाही हो. एकाने त्या दिवशी मला इथे कॅमेरा आणला, इथे. तर मी म्हटलं काय नाकातले केस काढायचे आहेत का? कुठेही कॅमेरा धरतात, काही करत असतात. आणि बरं कशासाठी म्हणजे? बरं कित्येक पदाधिकारी तर मी बघतो, वर्धापन दिन असला तरी फोटो काढतात, वाढदिवस असला तरी फोटो काढतात, त्यांचा वाढदिवस असला तरी फोटो काढतात. अरे थांबणार आहे की नाही काहीतरी? एखाद्याचा फोटो नसेल तर मी समजू शकतो फोटो काढला. दरवर्षी आपले दरवेळेला येऊन फोटो काढ. अहो आजार आहे हा, आजार. कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत असं मला नक्की वाटतं. कारण याचा मला त्रासही होतो, अनेकांना त्रास होत असेल या गोष्टींचा. पण त्याच्यामुळे मी अनेकांना भेटू शकलो नाही, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना भेटू शकलो नाही. मी त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो इथे, की मला आपल्याला नाही भेटता आलं. परंतु या दौऱ्याच्या पुढच्या दौऱ्यांच्या दरम्यान मी
जास्तीत जास्त भेटण्याचा मी आपल्याला सर्वांना प्रयत्न करीन. 2006ला ज्या वेळेला पक्ष स्थापना आपण केली, पक्ष स्थापनेच्या वेळेला शिवतीर्थावरती जी आपली सभा झाली त्या सभेमध्ये मी असं म्हटलं होतं की या जगामध्ये, पु ल देशपांड्यांचं वाक्य होतं हे, या जगामध्ये असे खूप कमी पाय उरलेत की ज्यांच्या पाया पडावंसं वाटतं, ज्यांच्या पाया पडावंसं वाटतं अशी एक व्यक्ती काल परवा आपल्यातनं निघून गेली. माझे अत्यंत जवळचे स्नेही होते, ते या देशाचे मानबिंदू होते. त्या रतन टाटा यांना आपण 1 मिनिट उभं राहून सर्वांनी श्रद्धांजली आपण अर्पण करूया. धन्यवाद. हे अत्यंत उमदा माणूस, माझं नशीब की मी त्यांना भेटू शकलो, त्यांचा स्नेह मला मिळू शकला. अनेकदा त्यांना मी भेटू शकलो, बोलू शकलो, अनेक विषयांवरती मी त्यांच्याशी गप्पा मारू शकलो. अनेक विषय त्यांच्याकडनं मला समजून घेता आले. माणसांकडे, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा, काय असावा, हे काय ते सांगत नसत, पण बोलताना आपण ते वेचायचे असतात. मी नेहमी सांगतो ना, संस्कार हे कधी होत नसतात, संस्कार घडत असताना तुम्ही ते वेचायचे असतात. आणि अशा अनेक गोष्टी त्या माणसाकडनं आज मलाच नाही, देशाला, जगाला मिळाल्या. काल परवा जिकडे मी गेलो, त्यांचं त्या संपूर्ण टाटा परिवारातले अनेक सगळेच लोक त्यांना तिथे आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करायला आले होते. एक विलक्षण माणूस. मला तो अजूनही प्रसंग आठवतो. मी बोटॅनिकल गार्डन ज्याला नाशिकला मी केलं, वन खात्याची जमीन होती आणि मी म्हटलं ही वन खात्याची जमीन शहरामधली जमीन, म्हटलं याच्याकडे दुर्लक्ष केलं इथे झोपड्या होणार. आणि मी एक आराखडा त्यांच्याकडे घेऊन गेलो. मी काय त्यांचा विश्वास होता मला माहिती नाही. मला मी आराखडा घेऊन गेलो. मी म्हटलं की असं असं मला करायचं आहे तिथे. आणि म्हटलं हे सरकारी कामात करायला गेलं की म्हटलं ह्यांच्या टक्केवाऱ्यांमध्येच म्हटलं सगळं बोंबलून जाईल. म्हटलं मला CSR फंड म्हटलं तुमच्याकडनं पाहिजे आणि त्याच्यातनं तुम्ही स्वतः लक्ष घालून म्हटलं ही गोष्ट झाली पाहिजे असं माझी इच्छा आहे. त्यांनी ते सगळं पाहिलं. मग त्यांची माणसं बोलवली. मला म्हटलं किती खर्च येणार आहे. म्हटलं मला नाही माहिती किती खर्च येणार आहे. मग त्यांच्या माणसांनी काढलं. साधारणपणे 3-3.5 कोटी रुपये काहीतरी खर्च होता त्याला. जसं जसं ते प्रकरण वाढत गेलं, मोठं होत गेलं, घडत गेलं, तसं जसं बजेट वाढत गेलं. पण त्या माणसाने कधीही त्याच्याकडे असं बघितलं नाही की अरे बजेट वाढते आता काय करायचं. कधीच नाही. चांगलं होतंय ना, करा. $3-3.5 कोटीचं प्रोजेक्ट त्यांचीच माणसं सगळे करत होते. शेवटी गेलं ते साधारणपणे 14 कोटीवरती. पण माणूस थांबला नाही. मी नंतर त्यांना विनंती केली, स्वतः व्हिजिट करायला आले, बघायला आले आणि त्यांना समाधान वाटलं की बाबा जे झालंय ते उत्तम झालंय, नाशिककरांसाठी उत्तम झालंय.
महाराष्ट्रासाठी उत्तम झालंय. आणि मला तिथेच त्यांनी मला सांगितलं, मला बोलले अजून दुसरं काही असेल तर मला सांगा, मला तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे. मी त्याला लगेच दुसरा प्रोजेक्ट सांगितला, आणि तो म्हणजे वरळीपासून माहीमपर्यंतचा सगळा जो जी दादर चौपाटी म्हणतो आपण त्याला, अख्खा प्रोजेक्ट त्याला सांगितला. त्यांनी माणसं लावली, सगळ्या मिठी नदीचा सर्च बिर्च तुम्ही काय करतात, अशा प्रकारची विचारधारा महाराष्ट्रामध्ये मला कळेच ना हे काय चालू आहे. आत्ता राष्ट्रवादीमध्ये आहे, पण तो उभाटाकडे तिकीट मागतोय, कदाचित तुतारीकडे जाईल किंवा तुतारीकडनं आपल्याकडे पण येऊ शकतो. शेवटी आम्ही भुंगायचा का? मला कळत नाही ह्यांच्या घरचे जरी कशी ह्यांना साथ देतात. पुढच्या येणाऱ्या पिढ्यांवरती आपण काय संस्कार करतो आहोत, महाराष्ट्र आपण कोणत्या वाटेत नेणार आहोत, आपल्याला काही समजतंय? शरद पवार सांगतायत, मला एक गोष्ट नाही कळली कधी, शरद पवार सांगतायत की आमचा पक्ष फोडला. तुम्ही काय केलं आयुष्यभर? ला काँग्रेस फोडलीत, 91ला शिवसेना फोडलीत, त्याच्यानंतर नारायण राणेंचं झालं, ते गेले, त्यांना फोडलं. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलताय? आणि अजित पवारांबद्दल मी बोललोच होतो. इतके दिवस झाले, बरेच दिवस ओरडत होते, आता काहीतरी गुलाबी जॅकेट घालून फिरतात. कोणी सांगितलं मला माहिती नाही. भारतीय जनता पक्ष यांना स्वीकारतो तरी कसा या लोकांना? अजित पवार भारतीय जनता पक्षामध्ये यायच्या अगोदर 8 दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या लोकांना आम्ही जेलमध्ये टाकू. जेलमध्ये टाकायच्या ऐवजी मंत्रिमंडळात टाकलात. हे का होतंय? मी नेहमी तुम्हाला सांगत आलो, हे एवढ्यासाठीच होतंय कारण तुम्हाला गृहीत धरलंय. गृहीत, सर्वांना तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. काय कराल काय तुम्ही? कोण आहात तुम्ही? मिद्दे लाचार या महाराष्ट्राचे सगळे तुम्ही फक्त नुसती जनता. आम्ही निवडणुकीच्या तोंडावरती येऊ, पैसे फेकून तोंडावरती मारू, मतं घेऊन जाऊ तुमच्याकडनं. तुम्ही काय करणार आहात? त्याच्यानंतर आम्ही वाटेल तसे आम्ही वागू, वाटेल तसे आम्ही पैसे ओरबाडू. आज ती लाडकी बहीण योजना काढली आहे, पैसे देत आहेत. कोणी मागितलं होते पैसे? मला आपल्याकडच्या राजकारणाचा उद्देशच कळत नाही, हेतूच कळत नाही. मागितले कोणी आहे तुमच्याकडे पैसे? आज या मी तुम्हाला लिहून देतो, या लाडक्या काय बहीण योजना आहे ना, गेल्या महिन्याचे पैसे येतील, कारण निवडणुका तोंडावरती आहेत. याही महिन्याचे येतील, पुढच्या महिन्याचे येतील, नंतर येणार नाहीत. एवढ्यावर जाऊ नका तुम्ही. हे जे पैसे वाटणं जे आहे ना, पैसे वाटणं, जानेवारी फेब्रुवारीमध्ये अशी परिस्थिती कदाचित निर्माण होईल की या महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतंय तुमच्याकडे फुकट? महिलांना जर समजा तुम्हाला करायचं असं, सक्षम बनवा, त्यांच्या हाताला काम द्या, कामात पैसे उभे करतील त्या. एवढ्या सक्षम तर महाराष्ट्रातल्या माझ्या महिला आहेतच, भगिनी आहेतच. त्यांना मार्ग दाखवा. फुकट कसले पैसे देताय? बेरोजगारांना फुकट पैसे, ह्याला फुकट पैसे, शेतकऱ्यांसाठी काय फुकट वीज. शेतकरी आमचा बांधव कुठे मागतोय फुकट वीज? तो म्हणतोय मला विजेमध्ये सातत्य द्या.
थोडे कमी पैशात द्या, पण वीज तर मला मिळू देत. कोणी या देशामध्ये राज्यामध्ये काही कोणी कोणाकडे फुकट मागत नाहीये. ह्यांना सवयी लावायच्या आहेत लोकांना. आणि एकदा फुकटाच्या सवयी लागल्या ना की मग सगळ्या राजकीय पक्षांना त्याप्रमाणे वागायला लागतं. आणि सगळेजण त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवत जातात. नागडा होणार आहे महाराष्ट्र. आपण राज्य म्हणून काही विचार करणार आहोत की नाही? या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगतो, हाताला काही लागणार नाही बाबांनो. माझी महाराष्ट्रात जनतेला विनंती आहे, नीट बघ या सगळ्या गोष्टी काय चालू आहेत त्या. मी आता मराठवाड्यामध्ये गेलो होतो, तिथे मला ते भेटायला आले लोक. मराठा समाजाला काय आरक्षण द्या. मी म्हटलं होतं माझी भूमिका मी तुम्हाला अगोदरच सांगितलेली होती. माझ्या महाराष्ट्रामधल्या माझी स्वतःची इच्छा आहे, माझ्यात ती धमक पण आहे की ती मी पूर्ण करू शकतो. जे मी पूर्ण करू शकतो त्याचा मी तुम्हाला शब्द देऊ शकतो. माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या हातात सत्ता देऊन बघा. माझ्या महाराष्ट्रामधला एकही तरुण आणि एकही तरुणी कामाशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या हाताला काम असेल, पण ते जातीप्रमाणे दिलं जाणार नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या. हे आरक्षण मिळू शकत नाही, ही गोष्ट होऊ शकत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. हे फक्त खरं बोलण्याचं धाडस हा राज ठाकरे करतो, म्हणून कदाचित कोण लोकांना परवडत नसेल. पण जी गोष्टच होऊ शकत नाही. मला अजूनही आठवतंय, एक मोर्चा आला होता मुंबईमध्ये. त्या मोर्चाचं, मराठा समाजाचा मोर्चा आला होता, खूप वर्ष झाली त्याला. त्या मोर्चाचं स्वागत हे त्याच्यावर त्या व्यासपीठावरती भाजपचे लोक होते, राष्ट्रवादीचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, शिवसेनेचे लोक होते, अजूनही कोणतरी होते. आणि सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मग अडवले कोणी? तुम्हाला थांबवले कोणी? फक्त वरवर तुमच्या तोंडाला फक्त पानं पुसायची. हे आरक्षण देऊच शकत नाही, हे आरक्षण मिळूच शकत नाही. घटनेमध्ये बदल करायला लागतील, वेगळं अधिवेशन घ्यायला लागेल. आणि हा फक्त मराठा समाजाचा विषय नाहीये बाबांनो. पहिले गोष्ट नीट लक्षात घ्या. हा फक्त महाराष्ट्रातल्या एका जातीचा विषय नाहीये. प्रत्येक राज्यांमध्ये ज्या जाती आहेत त्यांचा पण तो विषय आहे. सगळ्या चव्हाट्यावरती आणावे लागतील. कोणाची हिंमत नाहीये, एकाही राजकीय पक्षाची हिंमत नाहीये. एक जर विषय काढला इथे महाराष्ट्रामध्ये तर बाकीच्या सगळ्या राज्यांमधल्या जातीवरती डोकं वरती काढतील. प्रत्येकाला नाकी नऊ येईल. कोणी हा पुरवू शकत नाही. ही मागणी जी आहे ती पूर्ण करू शकत नाही. हे पहिलं ध्यानात घ्या. कोणताही समाज, कोणतीही जात हाताला कामाशिवाय राहू नये, ही माझी भावना आहे. पण ही सर्व मंडळी तुम्हाला फक्त मतांसाठी म्हणून या सगळ्या गोष्टी भुलतापा टाकते, खोटं बोलतायत. उद्या निवडणुका झाली की तुम्ही बघाच हा विषय निघतो का. पुन्हा ज्या वेळेला काहीतरी निवडणुकांची वारे व्हायला लागतील, पुन्हा हे विषय काढतील. सतत हीच गोष्ट चालू आहे गेली 20 वर्ष. तुम्हाला आठवत आहेत महाराष्ट्रभर मराठा समाजाने शिस्तीमध्ये, मी इतके शिस्तीमधले मोर्चेच पाहिले नव्हते कधी. आठवत तुम्हाला काढलेले मोर्चे? प्रचंड मोठे लाखाचे मोर्चे होते. काय झालं त्या मोर्चानंतर? काही नाही. अनेक तरुण, अनेक तरुणी मला अजूनही आठवते मोटरबाईक वरती बसून उत्साहात, जल्लोषामध्ये त्या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामधनं मोर्चे निघाले होते. काय झालं? आज त्यातल्याच एका गरीब वर्गाला घेऊन आज जरांगे पाटील आज तिकडे उपोषणाला बसलेत. मी त्यांच्या समोर त्यांना पण जाऊन सांगितलं, मागणी आहे ना, मग कशी करायची हे पण सांगा. हा इतका किचकट आणि टेक्निकल विषय आहे की ज्याच्यामधनं मार्ग काढता येणार नाही आता. आणि हे सगळं शरद पवारांपासून सगळ्यांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे ही गोष्ट. मध्यंतरी काहीतरी एकनाथ शिंदेनी सांगितलं की आमच्याकडनं मराठा समाजाला आरक्षण मिळालं. अरे देऊ शकत नाही बाबा, ह्यांच्या हातात ती पॉवरच नाहीये. राज्य सरकार ती गोष्टच करू शकत नाही. अशाच प्रकारची एक गोष्ट तामिळनाडू सरकारने केली होती. अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये रेंगाळतोय तो विषय. झालेलं नाही, होणार नाही. माझ्या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे कसे जास्ती येतील, माझ्या महाराष्ट्रातल्या अगदी कानाकोपऱ्यातल्या माझ्या मुलांना, माझ्या मराठी मुलांना मुलींना कामं कशी मिळतील, नोकऱ्या कशा मिळतील, उद्योगात त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल, त्याच्यासाठी प्रयत्न करा. फुकट कसले पैसे वाटताय? आणि हे रॉकेट सायन्स नाहीये, हे काही रॉकेट सायन्स नाहीये की समजतच नाहीये. सहज शक्य आहे. पण खोट्या गोष्टी सांगून तुमच्या फक्त भावनांना हात घालायचा. तुम्हाला आठवत असेल, एक 25 वर्ष 20 वर्ष झाली असतील त्याला, 18-20 वर्ष झाली असतील. समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करायचा. आठवतं तुम्हाला? मला असं वाटतं ती आता ते नाही आहे, ते मेटे ना, विनायक मेटे हे त्याला तिकडे सरकारमध्ये असताना त्यांनी ही मागणी केली. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा शिवछत्रपतींचा पुतळा हा 2 इंच उंच. कोण डोक्यात घालतं त्यांच्या मला माहिती नाही. मी स्वतः स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलाय. तो किती उंच आहे तो पाहिलाय. बरं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा हा फ्रान्स सरकारने त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यावरती अमेरिकन सरकारला भेट दिला होता बनवून. आणि तो एका आयलँडवरती आहे, दगडी आयलँडवरती आहे. त्याच्यामुळे तिकडे काही भराव टाकायची आवश्यकता नाही आहे. शिवछत्रपतींचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा अश्वारूढ पुतळा मोठा उंच. आता एवढा जर समजा उंच पुतळा जर समजा झाला, मला शिल्पकला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. घोडा केवढा झाला? तुम्ही म्हणाल की आता वल्लभभाई पटेलांचा नाही का पुतळा झाला. एका बाजूने आपण चायनाला विरोध करायचा, आमची जागा घेतायत चायनावाले, आमची जागा घेतायत चायनावाले, आमची जागा घेतायत, चीनची प्रॉडक्ट्स वापरू नका, हे एका बाजूने बोलायचं. आणि वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून येणार? चीनमधनं बनवून येणार. तो चायनातनं आलाय पुतळा बनवून, आपल्याकडे बनलेला नाही येतो. हाही तसाच बनवायचा. समजा बनवला उद्या, पहिल्यांदा त्या समुद्रामध्ये ज्या वेळेला भर घालायला लागेल, ते कितीचं घालायला लागेल? एक साधी गोष्ट आपण आत्ता सहज उदाहरण बघू. एक महाराजांचा पुतळा तिथे सिंधुदुर्गामध्ये उभा होता, बरोबर, वाऱ्याने पडला. तो काय फार मोठा नव्हता, पण वाऱ्याने पडला. म्हणजे शिल्पकला ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे. तो नुसता असा पुतळा उभा करायचा नसतो, त्याला एक बॅलन्स असतो, सगळ्या गोष्टी असतात. उद्या जर समजा तिथे तुम्ही जो भराव टाकलेला आहे तो भराव जर समजा खचला आणि पुतळा जर समजा हलला, काय होईल? तो भराव नुसता टाकून महाराजांचा जर समजा तशा प्रकारचा पुतळा उभा करायचा असेल, त्याला किमान कमीत कमी बोलतो मी तुम्हाला,
15 ते 20 हजार कोटी रुपये लागतील. समुद्रामध्ये, मी तेव्हापासून सांगतोय, समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करण्यापेक्षा हे 15,000 कोटी 20,000 कोटी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती जर समजा आपण खर्च केले, तर भविष्यातल्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना आम्हाला सांगता येईल, अरे आमचा राजा कोण होऊन गेला, त्यांनी काय बांधलंय. अख्खा हा हिंद प्रांत हलवून टाकला ज्या माणसाने. जो औरंगजेब या संपूर्ण प्रदेशाचा जो राजा होता, त्याला त्याची लायकी दाखवली. पुढची 27 वर्ष महाराष्ट्रात जाऊन ठाण मांडून बसला आणि इथे मेला. सांगताना काय सांगतात आमचे, 2.5-3 जिल्ह्याचा तुमचा राजा. 2.5-3 जिल्ह्याचा राजा, त्या एवढ्या मोठ्या राजाला इथं आणला आणि 6 फूट बाय 4 फुटामध्ये गाडला. आम्हाला 2.5-3 जिल्हे लागले नाहीत. आम्हाला काय करायचंय, आम्हाला पुढच्या पिढ्यांसाठी आम्हाला काय करून ठेवायचंय, कसलाच विचार नाही, कसलाच विचार नाही. फक्त येऊन खोटं खोटं तुमच्यासमोर फक्त सांगायचं, उभं करायचं, सोशल मीडियाचं माध्यम वापरायचं. काही वेळेला आमचे चॅनलवाले पण असतात त्याला सहभागी झालेले. एक तर महाराष्ट्राची भाषा, हे सगळे प्रवक्ते येतात आणि कोणती भाषा बोलताय तुम्ही. घाणेरडं, वाईट वगैरे या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला बोलता येतात. कुठे बोलायचं, त्याला काही तारतम्य असतं की नाही. विनोदाने कुठची गोष्ट मांडावी, ती गोष्ट कशी मांडावी, विनोद कुठपर्यंत असावा, शिवी कोणा. आम्ही तुम्हाला सांगतो, मला अजूनही आठवतंय, पूर्वीच्या काळातली एक गोष्ट, यशवंतराव चव्हाण हे सांगायचे की प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये कधीतरी शिव्या देतात, पण तो विषय समजून घेताना जर समजा तुम्हाला ती शिवी कळली, तर तुम्हाला बोध होईल की ते तुम्हाला काहीतरी सुचवतायत, सुनवतायत, काहीतरी चांगलं सांगतायत. या असल्या घालण्याशिवाय नाहीत. मला भीती या गोष्टींची, फक्त सतत सतत मला या गोष्टींची भीती असते की जी लहान लहान मुलं, ज्या लहान लहान मुली जे पाहत असतील हे सगळं टीव्हीवरती, त्यांना वाटायचं हेच राजकारण असतं. उद्या ते दाम दुपटील, तिकडे शिव्या द्यायला लागतील, घाणेरडं बोलायला लागतील, मग काय राहिलं. सुसंस्कृत महाराष्ट्र बनायचा, सभ्य महाराष्ट्र बनायचा, देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र बनायचा. ही दिशा, याला दशा म्हणतात. मी मागे ज्याला ठाण्याच्या सभेमध्ये किंवा माझ्या शिवतीर्थावरच्या सभेमध्ये म्हटलं होतं की शरद पवार हे स्वतः नास्तिक आहेत, देव धर्म काही पाळत नाहीत, आजपर्यंत कधी पाळला नाही. मी कशाला सांगतोय, त्यांच्या मुलीने लोकसभेमध्येच सांगितलंय की माझे वडील नास्तिक आहेत म्हणून. मी हे सगळं बाहेर बोलल्यावरती पवार साहेब आता प्रत्येक मंदिरात जायला लागले, हात जोडायला लागले. ते हात जोडणं देखील खोटं आहे. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठीच्या गोष्टी आहेत. या मी हे जे स्वागतात तुम्हाला सांगतो ना, सावध राहा, या लोकांपासून सावध राहा. हे निवडणुकीच्या तोंडावरती खोटं नाटक काय वाटेल ते करतील. तुम्हाला जातीमध्ये बुडवतील, तुम्हाला अजून कुठच्या गोष्टींमध्ये अडकवतील, काय वाटेल ते करतील, पैशांचा महापूर आणतील. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, उद्या ज्या वेळेला निवडणुकीच्या काळामध्ये हे जेव्हा पैसे वाटतील, सगळेच राजकीय पक्ष घ्या नक्की, कारण हे तुमचेच पैसे आहेत, इथूनच लुटलेले पैसे आहेत. त्याच्यामुळे नक्की घ्या
आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला तुम्ही प्रचंड मताने विजयी करा. मी तुम्हाला सांगतो, एकदा महाराष्ट्राची धुरा जर माझ्या हातात आली, हा महाराष्ट्र ह्याच्या पुढे नंतर कधीही कोणीही दिल्लीत बसू देत, महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आणि कधी तुटणार नाही. आपला अभिमान, आपला स्वाभिमान आपणच जगवला पाहिजे. कोणी येतंय आणि काही घेतंय. तुमच्याकडे येतात, तो एक उद्योगपती अदानी नावाचा माणूस येतो, विमानतळ घेऊन टाकतो, तुमच्याकडचे पोर्ट्स घेऊन टाकतो, तुमच्याकडच्या खार जमिनी घेऊन टाकतो. काही नाही आम्हाला पडलेली. कोकणामधली एक मोठी जमीन घेत आहेत. हे सगळे उद्योगपती येणार. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो, आणि मी सांगतोय हे अत्यंत विश्वासाने सांगतोय, तपासून बघा. मी जे सतत सांगत आलो ना, माझ्या कोकणातल्या लोकांना, माझ्या पश्चिम महाराष्ट्र लोकांना, माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना, जमिनी विकू नका. एकदा पायाखालची जमीन गेली ना की तुमचं अस्तित्व काही राहणार नाहीये. लांब कशाला, बाजूच्या गुजरातमध्ये जा. गुजरातमधला कायदा बघा. गुजरातमध्ये जर शेतीची जमीन असेल तर शेतीची जमीन तुम्ही विकू शकत नाहीत. आणि शेतीची जमीन जर समजा तुम्हाला विकायची असेल तर ती तुम्ही फक्त शेतकऱ्याला विकू शकता, तीही राज्यातल्या. प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतो, प्रत्येक जण आपापल्या माणसांचा विचार करतो. आमच्याकडेच फक्त सगळ्या गोष्टींचा लिलाव मांडला जातो. तुम्हाला या उत्तम प्रदेशामधनं, या महाराष्ट्रासारख्या इतक्या उज्ज्वल परंपरा असलेल्या या प्रदेशामधनं तुम्हाला उद्ध्वस्त करायचंय. सगळ्यांचे डोळे महाराष्ट्रावरती लागलेले आहेत, सगळ्यांचे डोळे. कोण येत आहेत, कोण जात आहेत, कोण काय करतंय, कशाला काही थांगपत्ताच नाही. काल त्या कोण सिद्दीकी म्हणून आमदार होते, त्यांचा काल खून झाला. खून करणारी माणसं कोण आहेत? त्यातला एक युपीचा आहे, एक हरियाणाचा आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये लोक येत आहेत. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये पोलिसांच्या देखात ढवळ्या, म्हणजे इतक्या सगळ्या लोकांसमोर खून होत आहेत. महाराष्ट्रामध्ये बलात्कार, लहान लहान मुलींवरती बलात्कार सुरू आहेत. मी तुम्हाला फक्त एक आकडेवारी वाचून दाखवतो. आण रे ते, मी त्याशी नागपूरला वाचून दाखवली, मुद्दामून वाचून दाखवली तुम्हाला. $2017, मी अगोदरचा जात नाहीये, मी 2017 ते 2023 एवढेच फक्त मी महाराष्ट्रातले आकडे सांगतोय तुम्हाला. पहिले, महाराष्ट्रात झालेले बलात्कार 2017 4320 बलात्कार झाले. 2018 4974 बलात्कार झाले. 2019 5412 बलात्कार झाले. 2020 4846 बलात्कार झाले. 2021 5954 बलात्कार झालेत. 2022 7084 बलात्कार झालेत. 2023 7521 बलात्कार झालेत. 24चा यायचा आहे. अपहरण, महाराष्ट्रातल्या मुली पळवणे. 2017 6248 मुली पळवल्या गेल्या. माझा आकडा नाही सांगत आहे, हा सरकारी आकडा सांगतोय मी. 2018 6825 मुली पळवल्या गेल्या. 2019 8382 मुली पळवल्या गेल्या. 2020 5254 मुली पळवल्या गेल्या.
2021 7,559 मुली पळवल्या गेल्या. 2022 9,297 मुली पळवल्या गेल्या. 2023 9,698 मुली पळवल्या गेल्या. हुंडाबळी, नातलगांकडून होणारे अत्याचार, विनयभंग, लैंगिक अत्याचार, त्याच्यानंतर त्यांचे ते काय ट्रॅफिकिंग वगैरे जे चालतं वगैरे. 2023ला हे सगळे गुन्हे जर समजा आपण पकडले, मी आता तुम्हाला जे वाचून दाखवले, तर 2023ला 47,381 गुन्हे आहेत. हा समृद्ध महाराष्ट्र. बाईबद्दल काही जर समजा एखादी गोष्ट घडली तर रांजाच्या पाटलाच्या चौरंग करणारा आमचा शिवराय, या आमच्या शिवरायांनी काय सांगितलं? जी धाक भीती ती जी होती कुठे राज्यामध्ये? ही जर महिलांची परिस्थिती असेल, लहान मुलींची परिस्थिती असेल, कोणत्या भरोश्यावरती शाळांमध्ये पाठवायच्या? आमच्या संगीताताई कुठे गेले त्या? यांनी ते भाईंदरचं प्रकरण बाहेर नसतं काढलं, काय झालं असतं? बदलापूरचं भाईंदरचं नाही, बदलापूरचं. एका लहान मुलीला न्याय देताना त्यांनी हे सगळं प्रकरण काढलं आणि मग सगळ्यांना कळलं की असं असं झालेलं आहे म्हणून. हे सुराज्य, हे स्वराज्य, हे माझं राज्य, हे महाराष्ट्र राज्य. ज्या राज्याकडे बघून आतापर्यंत अनेक राज्यांनी स्वतः उभारी घेतली, प्रत्येक राज्यातल्या माणसाला वाटायला लागलं की महाराष्ट्रासारखं आम्हाला प्रगत व्हायचंय, तो महाराष्ट्र असा अधोगतीला चाललाय. जे मनाला येईल ते तुम्हाला सांगितलं जातंय, जे मनाला येईल ते फक्त शब्द दिले जात आहेत, फुकट पैसे वाटले जात आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना फक्त एकच विनंती आहे, हे आचारसंहिता वगैरे लागतील, बाबांनो महाराष्ट्राकडे तुमचं लक्ष हे असलंच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या प्रत्येक सैनिकाचं लक्ष असलं पाहिजे. कुठे कोणती गोष्ट घडतेय, ही कशा प्रकारची फसवणूक होतीये, कशा प्रकारे जनतेला फसवलं जातंय, सर्वांकडनं कसं फसवलं जातंय, मला असं वाटतं ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. आणि म्हणून येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीला ना युत्या ना आघाड्या, आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत. मी तुम्हाला नक्की सांगतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेमधला पक्ष असेल, आपण एवढं लक्षात ठेवावं. ज्या लोकांनी आपल्यावरती आशा अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या सर्वांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू, एवढीच फक्त माझी मनापासून इच्छा आहे. मी पहिल्याच माझ्या सभेमध्ये सांगितलं होतं की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, एवढीच फक्त माझी प्रामाणिक इच्छा आहे. या राज्याची धुरा महाराष्ट्राने एकदा आमच्या हातामध्ये द्यावी एवढी एक विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.